उमरेड तहसील के सुरगांव परिसर में प्रस्तावित बूचड़ खाने के विरोध में सोमवार को सुरगांव बूचड़ खाना विरोधी कृत्य समिति और से खापरी फाटा में निषेध आंदोलन आयोजित किया गया। यहां हजारों की संख्या में लोग जमा हो गए और उमरेड नागपुर 4 लेन मार्ग पर जाम लग गया। दोनों तरफ वाहनों की कतारें लग गई। सुबह करीब 10:30 बजे से प्रारंभ ये धरना आंदोलन दोपहर 3:30 बजे तक चलता रहा। अधिकारियों द्वारा बूचड़ खाना रद्द करने का प्रस्ताव सरकार को भेजने के लिखित आश्वासन के बाद धरना समाप्त हुआ। नागपुर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण द्वारा उमरेड तहसील के सुरगांव में बूचड़ खाना बनाने का प्रस्ताव जिलाधिकारी कार्यालय को भेजा था। इसकी सूचना जारी होने पर वारकरी संप्रदाय के लोग और 11 ग्राम पंचायतों ने इसका विरोध किया था। इसी बीच खबर आई कि जिलाधिकारी कार्यालय द्वारा बूचड़ खाने के लिए जगह दे दी गई है। इसके बाद विविध संगठनों ने मिलकर उंदरी बस स्टैंड कोही फाटा से डिंडे निकाली गई और खापरी फाटा परिसर में धरना प्रदर्शन किया गया। लोगों की भारी भीड़ के आगे प्रशासन लाचार नजर आया। एक के बाद एक अधिकारी पहुंचने लगे। अंततः एसडीओ विद्यासागर चौहान, एसडीपीओ राजा पवार, तहसीलदार मनोहर चौहान एवं अन्य अधिकारियों ने आंदोलनकारियों से चर्चा की तथा पुलिस विभाग द्वारा सुरगांव में बूचड़ खाना बनाने पर कानून व्यवस्था का प्रश्न निर्माण हो सकता है, इसे रद्द करने का प्रस्ताव एसडीओ को भेजेंगे। एसडीओ द्वारा ये प्रस्ताव जिलाधिकारी एवं विकास प्राधिकरण को भेजा जाएगा। आंदोलनकर्ताओं पर किसी प्रकार का अपराध दाखिल नहीं होगा। इस आश्वासन के बाद ये धरना आंदोलन समाप्त हुआ। सरपंच ग्रामपंचायत पासगाव सदर या ठिकाणी मौजा सुरगाव येथे कत्तलखाना उघडण्यात येणार आहे। सदर भारतामध्ये गोहत्या बंदी आहे, तरी पण कत्तलखान्याला वाव का बरं? माझा हाच एक प्रश्न आहे। आणि शासनाने केलेली ही दिशाभूल आमची जाहीरनामा एका सर्वेचा लावायचा आणि फेफर एका दिवसात दुसरा सर्वेचा करायचा, असं का बरं? यावर आमच्या सगळ्या गावकऱ्यांची व आजूबाजू सर्व लोकांची यावर आमचा आक्षेप असून इथून गोहत्या जशी बंद आहे तसा कत्तलखाना सुद्धा बंद व्हावा, हीच आम्हाला शासनाकडे मागणी आहे। आमचा हा आंदोलन चाललेला आहे, हा मौजा सुरगाव येथे प्रस्तावित कत्तलखान्याच्या विरोधात आहे। शासन आणि प्रशासन दोन्ही जनतेची दिशाभूल सर्राटपणे दिशाभूल करून हा कत्तलखाना आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करीत आहे। सदर आमची मागणी ही आहे की माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हा कत्तलखाना इथे प्रस्तावित झालेला आहे, त्यांनी समक्ष येऊन किंवा आपला लेखी आदेश इथे आमच्यापर्यंत पोहोचवून आमचं समाधान करावं, त्याशिवाय आमचं हे आंदोलन अविरत चालू राहणार। आणि मुक्काम सुरगावच माझं गाव या नात्यानं माझ्या गावांमध्ये जोर जबरदस्तीनं सरकारी अधिकारी वर्गाने 368 या पट्ट्यामध्ये 10 एकरच्या जवळपास जमीन एका रात्रभरामध्ये कत्तलखान्यासाठी मुकरर केलेली आहे। जेणेकरून ग्रामसभेला जरी पूर्ण अधिकार दिले असले तरी ग्रामसभेच्या अधिकाराला न जुमानता, ग्रामपंचायतीच्याही ठरावाला न जुमानता पटवारी आणि आरआयला कलेक्टर ऑफिसला बोलवून सुट्टीच्या दिवशी ती जागा कत्तलखान्यासाठी मुकरर केलेली आहे। आणि म्हणून या चुकीच्या गोष्टीला आमचा पूर्ण गावांचा आणि सभोवतालच्या सगळ्या गावाचा विरोध आहे। आमची मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी असं चुकीचं केलं त्याला निलंबित करण्यात यावं आणि एकाच दिवशी तुम्ही जर त्याची नोंद केली तर एकाच दिवशी तो मुकरर केलेला सातबारा हा क्लिअर करण्यात यावा, तो रद्द करण्यात यावा, अशी आमची या गावकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे। आता हे सगळं आंदोलन आज 2-3 हजार लोक आहेत। लोकांचं एकच म्हणणं आहे, कुठल्याही अवैधरित्या चुकीच्या पद्धतीने कोणी काही करत नाही। लोकांची मागणी एकच आहे की हा कत्तलखाना कलेक्टर साहेबांनी आजच लेखी देऊन इथं सगळ्यांच्या समोर घोषित करावं, म्हणजे आम्हाला हा मोर्चा मागं घेता येईल। एवढं बोलून माजी सरपंच ग्रामपंचायत सांगता सदर जो कत्तलखाना आज आमच्या या क्षेत्रामध्ये जे आमच्यावर जो लादण्यात आलेला आहे त्याबद्दल शासन प्रशासन सर्व एक आपल्या मुख्य राहण्याची भूमिका आपली स्वतः राबवत आहेत। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे। पावसाळी अधिवेशन असून सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा माहीत झालेलं आहे की सुरगाव इथे कत्तलखाना मोठ्या प्रमाणावर बनणार आहे। आणि इथल्याच महाराष्ट्राचे जे नेते आहेत किंवा ग्रामीणचे नेते म्हणा किंवा प्रशासन म्हणा, प्रशासनाचं कारभार या कत्तलखान्या संबंधित खूप गतिपूर्वक आहेत आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन इतकं तत्पर नाही जितकं ते कत्तलखान्याचा संबंधित तत्पर आहे। सर्व गोष्टी फास्ट आहेत, पण ह्या गोष्टी कुठेही
पावसाळी अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारच्या जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शासन तयार नाही. आमची विनंती आहे की हा सदर जो कत्तलखाना आहे तो कत्तलखाना इथेच नाही तर नागपूरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच बनवण्यात नाही यावं, जेणेकरून कोणत्याही आपल्या नागरिकांना त्रास होणार नाही. धन्यवाद. सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं: ओपन स्पेस वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल, डायरेक्टर, 9371436010। Our office address: plot number 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर, beside अथर्व टायर, नागपुर।